काकाजी नमस्कार जी. नमस्कार. मी तुम्हाला पराठीवर औषधी दिलेली होती काकाजी. हो. तर किती प्रकारच्या औषधं दिल्या होत्या? त्या 2 प्रकारच्या औषधं होत्या. हो. एक ते आपलं हे होतं अं, त्याला काय ऑल म्हणतात? सेट हो, एक बॉटल. एक बॉटल आणि ते पावडर. हो, ते हुमिक ॲसिडचे हुमी पॉवर म्हणून होता. हो, ते ह्या 2 औषधं मी तुम्हाला दिलेलं होतं. हो. त्याचा रिझल्ट कसा वाटते काकाजी तुम्हाला? त्याचा रिझल्ट व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे ना? ब्रँचेस वगैरे सर्व फुटणं, हां. वाढ वगैरे अच्छा, अच्छा. योग्य तर आहे आपल्याला ते. खरंच काकाजींची पराठी खूप जबरदस्त पराठी आहे. तर तुम्ही पाहू शकता हे अशी या प्रकारची यांची पराठी आहे ना. हे बघा पराठी आणि ब्रँचेस वगैरे कशा आहेत काकाजी याला? ब्रँचेस भरपूर आहे ज्या नवीन आलेल्या. नवीन आलेल्या ब्रँचेस. आता पहा, आता ज्या बाकीच्या ज्या तुम्ही औषधं मारत असता हो, त्या औषधात आणि या औषधात तुम्हाला काय फरक वाटते? फरक जाणवलेला आहे. म्हणजे कसा? म्हणजे हे ब्रँचेस वगैरे हे हां, फुटवा वगैरे हां, एकदम फुटवा. फुटवा वगैरे पहा एकदम बुडातून एकदम फुटवा आहे. ठीक फुटवा आहे. व्यवस्थित हे आता आहे. तुम्ही पाहू शकता हा बूळ आहे. बिलकुल तुम्हाला तर बूळ दिसतच नाही. ठीक आहे. ते एकदम branches बुळापासून हे तुम्हाला हे नवीन ब्रँचेसिंग वगैरे निघणं चालू आहे. बरोबर आहे. हे बघा. ठीक आहे. हे नवीन ब्रँचेसिंग आणि झाड एकदम फ्रेश. ठीक आहे. झाड एकदम फ्रेश आणि पाती जे आहे आपण पाती म्हणतो. हं, तर पाती हे एकदम जवळ ही पाती काढत असते. याच्यामध्ये आपण पाहू शकतो. हे बघा हे जे पाती काढत आहे. काय एकदम डिस्टन्स याच्या एकदम खूप जवळ आहे. ठीक आहे. तर अशी पाती एकाएकी झाडाला पाती येत नाही. ठीक आहे. परंतु हे बघा याचे शेंडे आता आणखी किती दिवस झाले काकाजी आपण 9-10 दिवस 10 दिवस झाली फवारणीला. फवारणीला 10 दिवस झाले. 10 दिवस. 10 दिवसामध्ये ह्या प्रकारे असा यांचा रिझल्ट आहे. ठीक आहे. आणि एकदम जवळ पाती आणि काय म्हणतात त्याला ब्रँचेस पर एकदम जवळ काढलेले आहेत. आणि सोबत काकाजी मी तुम्हाला सोयाबीनसाठी सुद्धा दिलेलं होतं. हो, तर त्याची फवारणी केलेली आहे. याच्या साईडलाच सोयाबीन सुद्धा आहे. सोयाबीन सुद्धा पाहू आपण. ही यांची सोयाबीन आहे. ही पराठी झाली आणि लगेचच ही सोयाबीन आहे. तर हा काकाजी इकडे सोयाबीनकडे. तर सोयाबीनला कोणती औषधी मारली काकाजी तुम्ही? याला ते तुम्ही दिलेलं ते विंगर त्याच्यामध्ये काय मिक्स करून मारलं? त्याच्यामध्ये पावडर दिलं होतं ना? नाही, सिंगलच होतं. त्याच्यामध्ये दिलं. फक्त पराठीमध्येच दिलेलं होतं. पराठी दिली होती. बाकी फक्त सिंगलच मारलं ते मी. सिंगल विंगर फक्त सिंगल मारला. हो, ठीक आहे. विंगर हे सिंगल मारला. ते विंगरला जवळपास 20 ते 22 दिवसाचा फवारा झालेला आहे. ठीक आहे. परंतु झाड हा पूर्ण फ्रेश आहे. पूर्ण फ्रेश आहे झाड. ठीक आहे. ह्याच्यामध्ये अळी नाही काही नाही. बरोबर. आणि शेंगा वगैरे जे ब्रँचेसिंग वगैरे म्हणतो आपण. ठीक आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही. बहुत जबरदस्त ब्रँचेसिंग आणि सोयाबीन एवढं जबरदस्त प्लॉट झालेला आहे. ठीक आहे. खूप जबरदस्त. काकाजी तुम्ही औषधापायी सॅटिस्फाईड आहात का? म्हणजे खुश आहात का औषधामुळे? है ना? औषध व्यवस्थित आहे, चांगलं आहे. औषधी रिझल्ट देणार आहे. हो कारण का त्याच्या 2-3 दिवसांनीच मला फरक पडला तो हो फवारणी केल्यानंतर. हां त्याच्यामुळंच आता ही दुसरी फवारणी म्हटलं मग तशीच द्यायची आता आपल्याला. तेच. हो, मी आता आणून दिली यांना औषधी आणून दिली. तर हे काकाजी म्हणत होते की शेतात चला, आपला प्लॉट खूप जबरदस्त बनला आहे बा, पाहून घ्या. तर आम्ही आता शेतामध्ये आलो. ठीक आहे. तर खरंच मस्त प्लॉट बनलेला आहे आणि पराठी पण खूप जोरदार बनलेली आहे है ना. तर काकाजी तुमचं नाव सांगून द्या. लक्ष्मण गजानन वाटकर, अच्छा. राहणार? माणगाव, अच्छा. जिल्हा वर्धा. जिल्हा वर्धा. ठीक आहे. वर्धा जिल्ह्याचे आहेत हे काकाजी. तालुका समुद्रपूर या ठिकाणचे काकाजी आहेत. आणि प्लॉट खूप जबरदस्त झाला आपल्या ऑलशेट औषधीने आणि विंगर औषधीने सोयाबीन. ठीक आहे. तर ह्या दोन्ही औषधं आपण मिक्स म्हणजे वेगवेगळ्या प्लॉटला देत असतो. ठीक आहे. सोयाबीनसाठी विंगर आणि ऑलसेट ही पराठीसाठी. तर कोणाला जरी औषध लागल्यास, ज्याला औषधी लागली तर माझ्याशी संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8928416976. पुन्हा माझा मोबाईल नंबर सांगतो 8928416976. डॉक्टर प्रशांत झलके.